प्रश्न पहिला, साईबाबांनी त्यांच्या आयुष्यात किती वेळा शिर्डी सोडून बाहेर वस्ती केली होती? पर्याय आहे ए कधीच नाही, बी फक्त एकदा, सी दरवर्षी यात्रेला जात, बी ते दर महिन्याला बाहेर जात. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी फक्त एकदा. प्रश्न दुसरा, साईबाबांच्या हंडीमध्ये ते किती लोकांसाठी जेवण बनवत असत? पर्याय आहे ए 50 लोकांसाठी, बी 100 लोकांसाठी, सी 500 ते 1000 लोकांसाठी, डी फक्त स्वतःसाठी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 500 ते 1000 लोकांसाठी. प्रश्न तिसरा, साईबाबांनी मशिदीत ज्या ठिकाणी धुनी पेटवली होती त्या जागेचे नाव काय आहे? पर्याय आहे ए चावडी, बी द्वारकामाई, सी खंडोबा मंदिर, डी लेडी बागेत. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी द्वारकामाई. प्रश्न चौथा, बाबांच्या चरित्रात श्यामकर्ण नावाचा उल्लेख येतो. हे श्यामकर्ण कोणाचे नाव होते? पर्याय आहे ए बाबांचा कुत्रा, बी बाबांचा घोडा, सी बाबांचा भक्त, डी एक मंदिर. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बाबांचा घोडा. प्रश्न पाचवा, साईबाबांनी भिक्षा मागण्यासाठी कोणत्या वस्तूचा वापर केला होता? पर्याय आहे ए लोखंडी बादली, बी मातीचे गाडगे आणि झुळी, सी तांब्याचा तांब्या, डी पिशवी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मातीचे गाडगे आणि झुळी. प्रश्न 6, बाबांच्या महासमाधीच्या वेळी त्यांच्या शरीरातून कोणते शेवटचे शब्द बाहेर पडले? पर्याय आहे ए अल्लाह मालिक, बी मला बुटीवाड्यात न्या, सी सबका मालिक एक, डी जय गुरुदेव. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मला बुटीवाड्यात न्या. प्रश्न 7, साईबाबा ज्यावेळी शिर्डीत पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यांचे वय अंदाजे किती होते? पर्याय आहे ए 5 वर्ष, बी 16 वर्ष, सी 40 वर्ष, डी 80 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 16 वर्ष. प्रश्न 8, साई चरित्र हा ग्रंथ मूळ कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे? पर्याय आहे ए हिंदी, बी संस्कृत, सी मराठी, डी इंग्रजी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मराठी. प्रश्न 9, साईबाबांनी एका भक्ताच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा कोणता अवयव धुनीमध्ये घातला होता? पर्याय आहे ए पाय, बी डोकं, सी हात, डी डोळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हात. प्रश्न 10, बाबांच्या जवळ नेहमी एक सटका असायची, तिचा वापर ते कशासाठी करत? पर्याय आहे ए लोकांना मारण्यासाठी, बी चालण्यासाठी आधार म्हणून, पर्याय सी मशिदीतील धुनी हलवण्यासाठी आणि दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी, डी स्वतःचे रक्षण करण्यासाठी.
याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मशिदीतील धुनी हलवण्यासाठी आणि दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रश्न 11वा, साईबाबांनी शिर्डीतील वास्तव्य दरम्यान द्वारकामाई मशिदीत एकूण किती वर्ष व्यतीत केली होती? पर्याय आहे ए 10 वर्ष, बी 25 वर्ष, सी सुमारे 60 वर्ष, डी 80 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सुमारे 60 वर्ष. प्रश्न 12वा, साईबाबांनी पाण्याने दिवे लावले ही अद्भुत घटना शिर्डीत कोणत्या सणाच्या दिवशी घडली होती? पर्याय आहे ए होळी, बी दसरा, सी दिवाळी, डी रामनवमी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, दिवाळी. प्रश्न 13वा, बाबांच्या धुनीतून मिळणाऱ्या उदीमध्ये भाविक कोणत्या प्रकारची शक्ती असल्याचे मानतात? पर्याय आहे ए केवळ लाकडाची राख, बी सुगंध देणारी शक्ती, सी सर्व व्याधी आणि रोग निवारण करण्याची शक्ती, डी जादूची शक्ती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सर्व व्याधी आणि रोग निवारण करण्याची शक्ती. प्रश्न 14वा, साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा ते कोणत्या झाडाखाली बसले होते? त्याला आज गुरुस्थान म्हटले जाते. पर्याय आहे ए वडाचे झाड, बी पिंपळाचे झाड, सी कडुलिंबाचे झाड, डी चिंचेचे झाड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कडुलिंबाचे झाड. प्रश्न 15वा, बाबांना दररोज मिळणारी दक्षिणा ते काय करत असत? पर्याय आहे ए बँकेत जमा करत, बी स्वतःसाठी दागिने बनवत, सी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत गरीब आणि गरजू लोकांना वाटून टाकत, डी मशिदीत साठवून ठेवत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत गरीब आणि गरजू लोकांना वाटून टाकत. प्रश्न 16वा, साई स्वचरित्र या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत, ज्यांना बाबांनी स्वतः टोपण नाव दिले होते? पर्याय आहे ए दास गणू महाराज, बी श्यामा, सी हेमाडपंत, डी महालसापती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, हेमाडपंत. प्रश्न 17वा, द्वारकामाई मशिदीत बाबांच्या उपस्थितीत रोज कोणत्या ग्रंथाचे वाचन आणि चर्चा होत असे? पर्याय आहे ए भगवद्गीता, बी ज्ञानेश्वरी, सी दासबोध, डी कुराण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ज्ञानेश्वरी. प्रश्न 18वा, साई हे नाव बाबांना कोणी दिले, ज्याचा अर्थ स्वामी किंवा संत असा होतो? पर्याय आहे ए चांद पाटील, बी नानासाहेब चांदोलकर, सी महालसापती, डी तात्या कोटे पाटील. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी महालसापती. प्रश्न 19वा, साईबाबांनी आयुष्यभर कोणत्या जीवनशैलीचा स्वीकार केला होता? पर्याय आहे ए राजासारखी जीवनशैली, बी संसारी माणसाची जीवनशैली, सी ब्रह्मचारी फकीराची अत्यंत साधी जीवनशैली, डी सरकारी नोकरी.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, ब्रह्मचारी फकीराची अत्यंत साधी जीवनशैली. प्रश्न 20वा, समाधीच्या वेळेस साईबाबांच्या खिशात काय होते? पर्याय आहे ए, लिंबाचे पान, बी, पैसे, सी, तुळशीचे पान, डी, नाणी. असेच रोचक आणि माहितीपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी, नाणी. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.